वडकी येथे चारचाकी वाहनात अवैध अधिकाऱ्यांचा संशयास्पद मृतदेह आढळला. मारेगाव तालुक्यातील वडकी येथील खैरी रोडवरील सोनामाता मंदिराजवळ उभ्या असलेल्या एका चारचाकी वाहनात वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे. 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृत व्यक्तीचे नाव डॉक्टर येसुदास तुकाराम मुनेश्वर, वय वर्ष अंदाजे 35 वर्ष, राहणार साखरा, तालुका उमरखेड असून ते प्राथमिक आरोग्य केंद्र कोलगाव साखरा, तालुका वणी येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवेत होते. डॉक्टर मुनेश्वर यांची बोलेरो कार क्रमांक MH29 CB 5067 सकाळपासून रस्त्याच्या कडेला उभी होती. सायंकाळपर्यंत वाहन त्या स्थितीत राहिल्याने स्थानिक नागरिकांनी तपासणी केली. चालकाच्या सीटवर डॉक्टर मुनेश्वर निश्चित पडलेले दिसले आणि त्यांच्या नाकातून फेस येत असल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. माहिती मिळताच वडकी ठाण्याचे ठाणेदार सुखदेव घोरखेडे व पोलीस अंमलदार आकाश कुरुसे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि नातेवाईकांना माहिती दिली. कर्तव्यावरून घरी परतत असताना प्रकृती बिघडल्याने त्यांनी गाडी थांबवली असावी असा अंदाज आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असून वडकी पोलीस पुढील तपास करत आहे.